वेद देती तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंग करो दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सतुदास तुकाराम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मस्तकही पाया सेवा समिती आयोजित हरिनाम सप्ताह आणि या सद्गुरु सेवा मंडळाने या समितीने गेली 7 वर्ष माझ्या साईबाबांच्या साक्षीने आणि तुम्ही सर्वजण ब्रह्मगंध मंडळी अमृताचे पुत्र आहात भारत मातेचे लाल हात आणि माझ्या माता भगिनी बसलेल्या रणरागिणी आहेत आणि आज खरं म्हटलं तर माझं भाग्य मला तुमचं सगळ्यांचं दर्शन संत दर्शना
साईबाबा मंदिर ओल्ड बॅरेक या प्रांगणामध्ये साईबाबांनी आपलं ही हरिनाम सप्ताह त्यांच्या साक्षीने आणि महापुरुषांनो नीट पाहिलं, निरीक्षण केलं, जीवनाचं जिंदगीचं परीक्षण केला, सूक्ष्म अवलोकन केला, तर आजचा जो अभंग आहे हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सततं माझी वाणी तुझे वर्णे गुणनामा जीवानी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही आजचा जो अभंग आहे हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. अभंग जातीवंत तोलपाठ आहे, जातीवंत सर्वांच्या पाठातला आहे, परंतु जर त्याची चौकशी केली, बारीक विचार केला, बाबा तुम्हाला हरीची प्राप्ती झाली आहे का? काय महाराज विचारतो, तुझे सगळे चिंपडा आम्ही भरपूर लागलेले, तू काय सांगतोस? परंतु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरुमौली नाना बाबा, पोपट बाबा, खरं म्हटलं तर आज इथे येण्याचं आम्हाला परदेशी बाबा, वाजे महाराज, आपले रोमटे बाबा आणि कदम बाबांचे ते भावेश पुणे म्हणजे अख्खी कदम खानदानी, मोरे माऊली सुद्धा आहेत आणि यशवंत बाबा तर आमच्या गुढीला असतात सावली सारखं विठाल तुमचं जरी नाव नाही घेतलं तर असं समजून घ्यायचा हाती के पाव में सबके पाव या नासक्या ते असं नाव घेऊन फुकट बसता खटका बसतोय, असा काही खटका बसून घ्यायचा. नीट चांगला आणि बारीक विचार केला. कीर्तन प्रवचन आहे, माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा बोलतात, अहो चांगला नीट बारीक विचार केला तर, चांगला बारीक विचार केला तर म्हणजे काय विचार करायचा? प्रमाणे देत असतो क्षणाक्षणी आजी, प्रमाणे देत असतो याची देई या चुराला दुनियाप्रमाणे, परंतु या साधू संतांनी नाद बाबांनी परफेक्ट आपल्याला जायला सांगितलेले, दुसरं कुठं जाऊच नको. तुला जर ईश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तरी जवळ येऊ दे ना. विठाल विठाल वास घेतल्यावर, डोळं ठरवून पाहिल्यावर, चर्चा केल्यावरती, मीटिंग घेतल्यावरती तुका मनाचा कोण सांगे आणि
ऐकता येईल, कीर्तन करायला चोरता आलं पाहिजे. विठ्ठल तशी किती कीर्तन ऐकून मी तर जात सर्वच किती प्रवचन ऐकून, किती पारायण करून विश्वातील सर्व देवी देवता देवळ पूजून खरोखर ईश्वर प्राप्ती होईल का? पुण्य होईल, पुण्य. जर ईश्वर प्राप्ती पाहिजे असेल तर कन्या मोप्याचा काम नाही, त्याला परंपरा पाहिजे, परंपरा. आणि ती परंपरा लई तुम्ही भाग्याचं महापुरुषांना. आता तुम्ही काय करता? ऐकायचं, जेवायचं. आता तसा काही इथे ऐकले मला माहिती नाही, निघायचं. आणि मग लई भाजी सांगितलं, बाबांनी लई भाजी सांगितलं. काय भाजी सांगितलं? फैसला बोल, फैसला. आणि तो फैसला असतो तो कोणी करत नाही. एखाद्या मेजर साहेबाला सांगितलं आमचे केसचा निकाल लावून आपल्याला जेस करे, त्यांच्याकडे नाही. एखाद्या सामान्य कंपाऊंडर सांगितलं भाऊ मला ताप घालव, नाही तो डॉक्टरकडे, त्यांच्याकडे. तसा जर तुम्हाला देव, अल्लाह, आत्मा, ईश्वर, गॉड याने आदर्श नाव काही शक्तीला नाव द्या. आणि ती शक्ती आजही आता नीट ऐकताना राहू सांग एकदाचे काहीतरी बघू. मुद्द्याच नीट आपण ऐकत नाही, त्यावेळेला आपण बोलून फोटो काढला, स्माईल द्या, तो एकदम आंबट चेहरा करतो, स्माईल देताच नाही. मुद्द्याचा जो विषय आहे, तर तुला देव प्राप्ती पाहिजे असेल, ईश्वर प्राप्ती पाहिजे असेल, हरी प्राप्ती पाहिजे असेल तर संतान. आणि आम्ही संत कोणाला समजतो? जो गंगोल्या उघडतात, जो ड्रेस घालतात, जो शब्द बाहेर नटलेला, याचा अर्थ तो संत नसेल असं सांगता येत नाही. पहिला त्याची वाणी बोलत असते, दुसरा त्याची नजर बोलत असते, तिसरा तो स्पर्श बोलत असतो, आणि चौथा तो संकल्प त्याचा असतो. आणि तो संकल्प आज या ट्रस्टने खूप तुम्ही सर्वांनी बाबा ऐकलं का? प्रोग्राम बाबा पुढे ऐकलं तुमचा सर्वांनी. हा माहिती बाबा तुम्ही पाठीपाठी विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी अभंगवाणी केलेली आहे, फक्त ती पाठांतर करायची, गायची, लोकांना सांगायची. परंतु त्याचा अनुभव साधू संतांनी दणकावून मांडलेले. मुखी नाम आदि मोक्ष, आम्हाला माहिती सर्व होईल माहिती. तुम्ही जर तो ओरिजिनल जप इथं जात ना, तुम्ही सर्व ओरिजिनल जप साईबाबा जपतात तो जप, पांडुरंग परमात्मा जपतात तो जप, जीसस क्राइस्ट जपतात तो जप, मोहम्मद पैगंबर जपतात तो जप, पांडुरंग परमात्मा जपतात तो जप. आणि तो जप जर आम्हाला माहिती व्हावा असं वाटत असेल, संतांनी शरण जाण ते साधन देतात. अतिशय सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म. आजचं कीर्तन ऐकली, कुंभमेळ्यातल्या सगळे बाबा लोकांना
प्याले जोपर्यंत इन्स्पाइट नॉलेज होत नाही आमचं पण 8 संप्रदाय जाऊन अगोदर अजून 8 1 2 नाही ज्या वेळेला ते तत्व माहिती झाल्यानंतर किती सोपं आहे एक वेळ पापडी उघड चाप करणं कठीण काय बोलतं खरं वाटतं का रे कोणाला का नाही केवढा आटापिटा आहे मंडप लाईट पत्रिका आमंत्रण कशा करता का टाइमपास म्हणून नाही 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 अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती साधूला जर भेटलं साधू भेटला हरी काय हरीच्या पंजोबाला भेटून देईल विठाल यांचं काय धरताला बसत नाही मी जो घेतला तेव्हापासून बाबांचे माझे काही भेट कसा सांगायचा मग ती जमण्याकरता एकदा काय झालं द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं बेटा जा नदीवरनं पाणी घेऊन ये कमंडलू दिला नदीवरती गेला पाणी आणायला इकडं पुत्र मोहाने एक मंत्र कुठला मंत्र पर्णछेद मंत्र लिहिला जमिनीवरती लिहिल्यानंतर तो स्वतःच्या मुलाला शिकवला आणि सांगितलं आता लाव लक्षाने मार बाण ते वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाला एक मंत्र म्हटल्यानंतर सगळ्या पानांना छेद गेला होल पडला अर्जुन पाणी घेऊन घेतल्यानंतर बोलतात गुरुदेव घ्या पाणी या झाडावरती प्रत्येक पानाला होल कसा काय पडला तो महाराज असाच का बोलला कशा करता मागचे भेजात फटका बसला बरेच वर्ष बरेच सप्ते पाहिले सपना तो गुरुदेव यमाचा पाहुणा पद्धतशीर होईल अरे रावण्याला सुटला नाही तर काय दोन्ही डोळ्यामध्ये सुया पोवल्या 33 कोटी देवता त्याच्या ताब्यात भगवान भोलेनाथाचा अख्खा जप होता तरी बी जमलं मग तुमच्या आम्ही काय गाजराची पोंगी वाजवेल मोडून खाल्ली विठाल अर्जुनाने निरीक्षण परीक्षण बघणं पाहणे सूक्ष्म अवलोकन केलं जिज्ञासा व्हायला पाहिजे जिज्ञासा इकडे तिकडे पाहिलं अरे या धुळीवरती एक मंत्र लिहिलेला आहे वर्णछेद मंत्र लिहिलेला आहे आणि मग तो मंत्र मनोमन अर्जुनाने पाठ केला आणि पाठ केल्यानंतर स्मरण केल्यानंतर उद्या ध्यान केल्यानंतर अनुसंधान कोणाला बी नाही ज्याने गावठू गाईचं तूप डोक्यावर थापला असेल काय बोलतो रोज बोलून सांगतो भोजन मागती ते काय विधी आणि मग मंत्र म्हणून बाण सोडला तर वडाच्या झाडाला दुसऱ्या प्रत्येक पानाला दुसरा होल पडलेला दिसला द्रोणाचार्य आले पाहिलं अरे या पानाला प्रत्येक पानाला दुसरा होल कोणी पडला विचारला अर्जुन थोडे घाबरले मी विचारलं तर सांगितलं गुरुदेव तुम्ही जो जप मंत्र जमिनीवर लिहिला होता तो मी पाठ केला खरं बोलायचं असतं आणि त्या मंत्राच्या सामर्थ्याने मी बाण मारला आणि तो मंत्र सिद्ध झाला प्रत्येक पानाला होल पडला असा एक कीर्तनकार प्रवचनकार असेल तो जो साधूला शरण गेला असेल बुवा बाबाला नाही त्याला जर ईश्वर प्राप्ती करायची असेल तर त्याने कोणाला शरण जायला पाहिजे बाबा अभंगात
हरी पाहिजे. सगळ्यांची मंदिर आहेत, रामाचे, कृष्णाचे, दत्ताचे, साईबाबाचे. हरीचं मंदिर कुठे पाहिले? त्या मुलाने सांगितलं. आणि एकदम सोपं आहे ते. आपल्याला काय करतात माहिती आहे का, की एका जन्मात शक्य नाही, ते लगेच प्राप्त होत नाही. त्याला लई उठा बैठका करावा लागतात, त्याला लई येते होम करावा लागतात, लई तीर्थाटनाला जावं लागतात. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांच्या पाय धरणं म्हणजे नेमकं काय आहे? त्यांनी दिलेला जप अनादिकालापासूनचा हंस ब्रह्मा अत्रि दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलदेव सख्यानंद शांतमाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा नाना बाबा पोपट बाबा आणखीन जे बाबा लोक असतील सगळे इथले, त्यांनी दिलेला जो जप आहे तो जप तू जास्ती बोलू नको, तू जास्ती सांगू बी नको, ऐकू बी नको. मग काय कर, आत्मसुखाच बुडिया विटे जोका सकल विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानुलही. तो जप मिळाल्यानंतर आत्मसुखावर दृष्टी यायला पाहिजे. आणि आत्मसुखावर दृष्टी येण्याकरता ज्या वेळेला वशिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना बोध दिला, वशिष्ठ मुनी उंच आसनावरती बसले होते आणि राम मर्यादा पुरुषोत्तम खाली बसले होते. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, प्रबोध दिला. माहित नसेल तर नीट वाचा. अनुसया मातेला सुद्धा बोध दिला अत्रि मुनी. नवे नवे आजही तो बोध जसाच्या तसा च ते म्हणतात ना, धर्माचे पालन नवीन काही सांग. कारण आमचे संपत महाराज आणले आहेत, त्यांनी आनंदीला फरकावून सांग. पण आज जी खरी गरज आहे त्या प्रभू रामचंद्रांच्याला डोक्यावर हात ठेवला. तुपाचा प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण मेघा प्रगल्भता ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान बोध प्रबोध स्वरूपाचोळ परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष मन विक्षेप आवरण. आणि एक एक शब्दावरती 7-7 दिवस बोललो तरी कमी पडेल. आपला साधा चिंपाट माणूस बोलतो तो साक्षात परब्रह्म परमात्मा. त्यांच्याकडे वशिष्ठाने पाहिलं, फक्त नजरेनेच विचारलं, रामा तुला काही वासना आहे? शास्त्र वासना नाही, कोणीने सांगितलं नाही. मग काही लोक वासना, लोकांनी जय जयकार करावा नाही. मग काही देह वासना, माझे प्रभू रामचंद्र थांबले आपल्या करता. वास्तविक ते जातीवंत परब्रह्म स्वरूप होते, त्यांना काही घराचीच गरज नव्हती. आणि आज भारतवर्षामध्ये नवे नवे जागतिक लेवलवरती जो भारत आहे विश्वगुरु होत आहे आणि होणारच. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कारण रामाचं मंदिर
या देशामध्ये होते. अरे जिथे जातीवंत इतिहास आहे, आम्ही म्हणू शकत नाही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पंथा धर्माचा आम्हाला, परंतु राम आमचा अयोध्येचाच आहे, तिथे त्याचा जन्म ठिकाण झालेला आहे. होणारे खरोखरच या साहेबांना म्हणावं तेवढं कमीच आहे. बाकी सगळं केलं राज्य, परंतु गुरुदेव हिम्मत नव्हती कोणाची काही मंदिर बनवण्याची, हिम्मत नव्हती दुसरं काही 302 ते 370 कलम तोडण्याची, हिम्मत नव्हती काशीचा कायापालट करण्याची. परंतु साहेबांनी, मी काही कुठल्या पक्षाचा नाही, मी हरिओम पक्षाचा आहे. विठ्ठल आपल्याला आपली संस्कृती वाचायची असेल तर न्यूट्रल आणि फेज चांगला आणि बारीक विचार करायचा. आपण नुसती कीर्तन ऐकून चालणार नाही. काळाची गती विचित्र होत चाललेली. आपण आपल्याच बाबा लोकांना पाडायचा प्रयत्न करतो, आपण आपल्याच लोकांना गायनाच्या पाडायचा प्रयत्न करतो. नीट जर पाहिला तर एकमेकाला पाडायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला ईश्वर प्राप्ती पाहिजे असं ना स्वामी विवेकानंदांनी विचारलं होतं रामकृष्ण परमहंसांना. नीट पाहिला, गुरुजी तुम्ही ईश्वराला पाहिलंय का? जरा नीट ऐकायचं होतं. जातीवंत भेटला ना, गाठ पडली ठका ठका त्याची वर्ण जाणे. हो, आज दीपक विलास बडवे, विठ्ठल शामराव बडवे आज माझ्या साईबाबाची दोन्ही महादेवांनी खरी पूजा केली. टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. कारण साईबाबाचा पांडुरंग रायाचा पूजलले भाग्याता कधीतरी होऊ शकते. मग त्याला सांगितलं एक काम करा, तुमचा जो श्वासोश्वास चाललेला आहे, तुमचा जो प्रत्येक नाडीचा ठोका अंतराचा नाड्यांमध्ये तोच ठोका चालतो. कधी समजल, किती कीर्तन ऐकले समजल, किती ग्रंथ पुथ्या वाचले समजल, त्याला साधूच भेटला पाहिजे. आणि अभंगाचा दुसरा चरण
अविच्छिन्न परंपरा आहे. त्या अविच्छिन्न परंपरेचा तो जप दिला जातो आणि तो जप ज्ञानेश्वरीत आहे, भागवतात आहे, कुराणमध्ये आहे, सर्व धर्मशास्त्रांमध्ये ना आता हृदयामध्ये आहे. आता माऊली ते सरळ सांगितले, एक नाम हरी द्वैत नाम तुझे. अखिल मानव जातीचा सगळ्यांचा श्वास एक आहे, आकाश एक आहे, सूर्य एक आहे, पाणी एक आहे. मग देव काय वेगळा असेल का? देव सुद्धा एक आहे. ती वस्तू समजण्याकरता तरी परमात्माशी जी एक वस्तू असे की जयातिशी ज्ञानास्तव. आता भी इथं भी काय बोलतोय खरं, मग आम्हाला काय नाही समजत. गळ मोकळं आहे, गळ मोकळं कळलं का? गळ्यात तुळशीची माळ घातली, आता समजेल का? का नाही समजत? आज इथं हो मात्र त्याला त्याने तयार व्हायला पाहिजे. तयार झालं, देव आहे, देव आहे. शक्ती, ती शक्ती एकदम सोपी आहे. किती सोपी आहे! जगतामध्ये सगळ्या गोष्टी कठीण, पण देवासारखी गोष्ट सोपी नाही. ओळख झाली तर, ओळख नाही झाली मग दुनियावरचा अवघड आहे. बापरे, कांगडेवाला सुद्धा सापडले नव्हते. ज्याच्या पुढे मेलेली माणसं ती उठत होती तरी बी त्याला देव लांब होता. नवे ज्याला आत्री मुनींनी विचारला, बेटा गुरु दत्तात्रय सांगायला लागले आईला, आई तू बाबांकडून जप घे ना. इथे जातो तुम्ही सर्वजण. गण्या माताची आई नाही, जिच्या खुशीला ब्रह्मा विष्णू महेश तिने बालक का जन्म घेतला. बेटा तू काय सांगतोस मला? अरे ज्या तुझ्याच वडिलांच्या चरणाचं पाणी घेऊन ब्रह्मा विष्णू महेश तिघांना बालक बनवली आणि तिघांचा तू दत्तात्रय तू मला सांगतो जप घे. होय आई होय. मग गरज आहे का? प्रश्नच नाही. मग आई प्रश्न विचारते. दत्त प्रबोध ग्रंथामध्ये 17व्या अध्यायापासून ते 34 अध्यायापर्यंत 40 प्रश्न विचारते. वाटते तर बोलू तुम्हाला ऐकून असंच घालवणार. विठ्ठल काय, शिव काय, ब्रह्म काय, माया काय, ईश्वर काय, हे सगळे प्रश्न असं 40 प्रश्न विचारतात. एक प्रश्नाला उत्तर द्यायला गुरु दत्तात्रय देतात आणि दत्तात्रय दिल्यानंतर बेटा चला असू दे, आता दे मला जप चल. आत्री मुनी वडाच्या झाडाखाली निवांत शांत दांत एकांतामध्ये बसले होते आणि ते एकांतामध्ये आल्यानंतर दत्तात्रय बाबांनी बाबांच्या आत्री मुनींच्या चरणावरती
डोकं ठेवलं, केस लागले, तेव्हा कळारे बेटा तू आलास बोल. बाबा आईला जप द्या, मंत्र द्या. मनाने तयार झाले ना आई? होय बाबा. मग त्यावेळेला जप कुठला दिला असेल? म्हणजे तू सांग बोलतो, तू सांग. ते कशा करता आले आपण का चपाती खायसाठी आलो का? विठाल विठाल मंत्राला साधू संतांना वेदाने ग्वाही दिलेले. वेद सांगतात की तोच जप, तोच मंत्र. 7 कोटी मंत्र आहेत हिंदू संस्कृतीमध्ये, 7 कोटी. मुख्य जप आता चालू आहे तुमचा. आता विठाल विठाल त्याला संतच पाहिजे. संत असेल तरच जमेल. आणि संत कोणाला म्हणावा? माझे संत श्रीपादाबा रामदासाबा सांगितले, भाऊ आपल्याला कीर्तन प्रवचन खूप सुंदर सांगतात रे. एवढं भागवत, एवढं रामायण, एवढ्या कथा सुंदर चालतात. त्या चुकीचं ना आपल्या काही खूप करत नाही, परंतु ते करण्याकरता पुढचा पण तो जप मिळाला पाहिजे. आणि त्याला आज जसं आपल्या वाजवण्याकरता मृदुंगाच्या बेटा नाव काय? हा मनोज सकपाल. दुसरं रवींद्र. यांच्याकडे टाळ्या वाजव बघू. कारण या महात्म्याने खूप सुंदर आज मी पट्टीचे गायक आहेत, त्या पट्टीचे गायनाला वाजवलं. सलाम असो तुमच्या. धन्यवाद धन्यवाद. विठाल विठाल. माझं काही तुमचं पण आहे ना, तुम्ही सुराला सूर देता, प्रश्नच नाही. आणि आपले जे स्पीकर वाले यांचं सुद्धा नको का? सगळ्यांची साथ पाहिजे. आता तुम्ही उभे नसते, तुम्ही तर बसलेले नसते, तर हे कार्यक्रम कोणाला सांगितला असता? नाही. त्याला त्याच्याकरता आपल्या वेदाने ग्वाही दिलेले साधू संत. अभंगाचं 3रं चरण. संत वेद प्राप्ती नाही,
मान्यता दिलेली आणि आपल्याला सवय 7 ते 9 ची इथे कार्यक्रम 7:30 ते 9:30 आणि असा काही ठेका घेतलेला नाही तिथपर्यंत थांबलाच पाहिजे असं पण तरी आपण जाऊ काय काळजी करायचं त्याच्याकरता भजन घ्या विठोबा साधन देतात संत सद्गुरु ते साधन देतात साधनांचे सार मंत्र आत्मतत्व धरी तुची एक आत्मतत्व म्हणजे काय कुठे काय जायला लागत नाही फक्त समजून दिलं तर समजून घेतलं यही भगवान आहे नित्यानंद बाबाचा हात कसा आहे यही भगवान आहे कोणाच्या लक्षात यशोदा मैयाला खालचा जबडा वरचा जबडा मधलंच आहे परब्रह्म स्वरूप दाखवला आज नाही तसंच आहे नवे नवे समजून घेतला तर समजून नाही घेतला केलं आणखी कसा पाहिजे विठाल विठाल धावपळीच्या जीवनामध्ये टाइम इज मनी आणि शॉर्ट बट स्वीट थोडक्यात पण महत्वाचं आपल्याला साधन मिळाला पाहिजे आपण हिमालयात जाऊ शकत नाही घरदार सोडू शकत नाही आपण वेळात वेळ काढून एखाद दुसरा तास काढला त्याच्या सांगणार आपल्याला डुप्लिकेट आला तर गेला का म्हणून ओरिजिनल जर ऐकायचं असेल तर माणसाच्या बोलण्यावर ओळखायचं असतं इथे आहे की
त्यांना शरण जाणं म्हणजे त्यांच्याकडून तद्विधी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया. अर्जुना, तुला जर ते ज्ञान पाहिजे असेल तरी तनुवरून जीवी चरणासी लागावी, अगरवता करावी दास्य सकल. तन मन धनाने त्यांना शरण जायचं असतं आणि शरण गेला का आपल्याला तो ओरिजिनल जप देतात आणि तो जप दिला वेगळंच बोलतोय महाराज. वेगळं जे आहे तेच, फक्त सत्य ऐकण्याचे आपल्याला कान असुसलेले पाहिजे. जसं रामाला विचारला, तुला देहवासना आहे का? गप झाले. मग देहवासना घालवायची असेल तर साधू बोध झाला नरोनिया ठेला ठाईचा मुराला अनुभव. ज्या वेळेला ते डोक्यावर हात ठेवला आणि कसा राहतं, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती काहीच समाप्ती झाली जैशी. नेमकं कसं होतं ते जेव्हा त्यांच्या वंशाला गेल्यानंतर कळतं, कसं कळत नाही. आणि ते कळण्याकरता राजनो पहा, कोणाचं 5 गेलं असेल, कोणाचं 25, 50, 75, 90, 92 वय झालं असेल. जर अजूनही तो बोध आपल्या लक्षात येत असेल तर समजून घ्यायला काय हरकत आहे? समजून घ्यायला काय हरकत आहे? आणि समजून घ्यायचं असेल, पार्वती मातेने भोलेनाथाला केलं, प्रभू अख्खा जग तुमचं भजन करता, पण तुम्ही कुठला जप जपता? काय म्हणतात, राम राम व्यवस्थित खोटं, जातीवंत खोटं. जर तुम्हाला दिलेला शब्द सद्गुरुनाथाने जर ज्ञानेश्वरीत असेल 28 ठिकाणी, 1-2 ठिकाणी नाही, महाराज आलं का 28 ठिकाणी आहे. परंतु ते समजून घेण्याकरता आपल्याला ती वृत्ती लागते आणि ती वृत्ती समजण्याकरता कीर्तन प्रवचन आहे. टाइमपास साठी नाही, आणि टाइमपास साठी बाकीची साधनं आहे. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. Yeah.
जनार्दनी पूर्ण करीती मनोरथ महापुरुषांनो, तुम्ही सर्वच जण टाळकरी ऐकणारे नवे सर्वच जण भगवंताच्या सेवेकरता आलेले, ही तुमची सेवा माझ्या साईबाबाला आणि आता जो 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचा उत्सव होईल त्याला आपण सर्वजण साक्षी. प्रश्नच नाही, आपल्याला ओरडायला बीच हे संधी नव्हती, परंतु जय श्रीराम आपण म्हणू शकतो का, तर आमचा आदर्श राम, आदर्श काम आणि आदर्श जीवनपट आपला सगळ्यांचा चाललेला आहे. आणि तुम्ही सर्वच जण ज्याला ज्याला ईश्वराची प्राप्ती करावीशी वाटत असेल त्याने भगवंताचा जप घेण्याचा, तोही ओरिजिनल जप घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तो जर ओरिजिनल मिळत असेल, ज्ञानेश्वरी दिलेला असेल, मग काम बरोबर ज्ञानेश्वरी असेल, ज्याने त्यांनी समजून घ्यायचं. काही आपला काही बिझनेस नाही, घेतलं तर आपल्या काही पेन्शन काहीच नाही, फक्त एक येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिला हिताचा कळवळा येतो की इतके वर्ष आपण आता तुम्ही खरोखरच 7 वर्षपर्यंत तुम्ही केलं, ईश्वर करो तुम्हाला शक्ती भक्ती युक्ती नीती धर्म सर्व देऊ आणि असाच या जगन्नाथाचा रथ तुमच्या हातून घडो, सतत नामस्मरण घडो. आणि ही जी ट्रस्ट आहे सद्गुरू सेवा समिती, ह्या ट्रस्टला आणि तुम्ही सर्वच सगळ्यांना एक अमोघ शक्ती मिळव. काय झालं, ज्या वेळेला रावणाने रामाच्या सैन्यावरती एक अमोघ अस्त्र फेकलं, जे अस्त्र कुठल्याही शस्त्राने कुठल्याही अस्त्राने भेटू शकत नाही. प्रभू रामचंद्र त्या अस्त्र तोडण्याकरता नवीन नवीन योजना काढत आणि त्या अस्त्राला निकामी करण्याकरता खूप खूप कष्ट घेतलं, पण प्रभू रामचंद्राला ते अस्त्र तोडता आलं. समोरच मारुती होते. शेवटी रावणाला बोलले प्रभू रामचंद्र, दुश्मनी तुझी ने माझी, वानरांचा काय, अरे तुम्ही तर त्यांच्या जीवावरती इकडे आलात. हे वनवासी म्हणतो, तुम्ही तर त्याच्याच जीवावरती तुम्ही इथे आलेला, मग आता तोडून दाखव ते अस्त्र. मारुतीराला सांगितलं, बेटा उठ आणि त्या वानरांचं संरक्षण कर. वानरांचं संरक्षण कर म्हटलं. मारुतीरायाने उडी घेतली. उडी घेतल्यानंतर अस्त्र त्यांनी पाहिला
आसराचं निरीक्षण परीक्षण बघणं पाहणं सूक्ष्म अवलोकन केलं. आसरा कशापासून बनवलेला आहे? ही आसरा अमृतापासून बनवलेला आहे. मग या अमृत कुठून आला? समुद्रातून. समुद्राला विनंती केली, हे समुद्र देवता, तुझा जावई संकटात आहे आणि तू काय बघत राहिलास? लगेच समुद्र देवता प्रकट झाली. म्हणजे तुझा आसरा तू घेऊन टाक. तुझा आसरा आहे तो घेऊन टाक. असा आहे का? मारुतीने त्या आसराला हातात धरलं आणि समुद्राच्या हातात देऊन टाकलं. आणि हातात देऊन टाकल्यानंतर ते आसरा गिलंकृत करून टाकलं. रावण बघायला लागला, एवढी अजोड, जसं नारायणास्त्र होतं तसं अजोड शक्तिमय अस्त्र आहे. या अस्त्राला कोणी तोड केलेली नाही, करू शकत नाही. परंतु तेही आश्रमाच्या फुकट गेलं. माझा अंतकाल जवळ आला. रावण ओळखून गेला. महापुरुषांनो, तुम्ही खूप कीर्तन प्रवचन ऐकली, खूप पारायण ऐकली, नवे केले असतील, खूप तीर्थाटनाला जाऊन आला असाल, परंतु भगवंताचा तो ओरिजिनल जर मान्य केला तर जीवनामध्ये मंगलमय उगल आहे. आणि मान्य नाही केला, हुशार करना तो हमारा काम है, नहीं मानो तो मोर्ची तेरी. ज्ञानेश्वर अगोदर उठून घेतो. घोष करते रामनामाचे. काय रामनामाचे घोष करायचं. रामाचा तो घोष पाहिजेच, कारण आपण घेतल्यानंतर बोला सर्वांनी टाळ्या वाजवून बोला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय 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 जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, आम्हाला राम म्हटलं का स्फूर्ती येते आणि प्रश्नच नाही. हृदयामध्ये तोच राम आहे. हृदयामध्ये राम. ईश्वर करो तुम्हाला अशी शक्ती भक्ती देवो आणि अखंड जीवनामध्ये मांगल्य जीवन घडो, प्रभूची सेवा घडो आणि तुमच्यामध्ये एकता राहो.
ज्ञानेश्वर माऊली